तर गाईस तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल कुठे चाललो आहे आम्ही. तर सरप्राईज तर काय राहिलाच नाही आहे आणि जरी नसेल समजलं तरी तुम्हाला पुढे पुढे समजेलच आम्ही कुठे चाललो. तर सर्वात पहिले मी इंट्रो अशी स्टार्ट करते बिकॉज मी स्टार्टिंगच करायची विसरली होती. आमचं रात्री टायमावर ठरलं होतं त्यासाठी. मग आम्ही आता फूड कोर्टवर थांबलो होतो. मॅडमला भूक लागली होती आणि मॅडम काय झोपलीच नाही. रात्रीचे समथिंग 1 वाजलं होतं तरी. आणि बघा आम्ही कुठे आलो आहे. ठीक आहे चला सांगते. आम्ही आलो आहे एकविरेला. तर का आलो आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते. आईच्या होमासाठी आम्ही आलो आहे आणि हे माझं फर्स्ट टाईम आहे गाईज. ठीक आहे, हे क्लिअर करते मी. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि मी ब्लॉग आता स्टार्ट केलं आहे. नंतरला सांगेन बाकीचं सगळं जे काय आहे ते. ठीक आहे, आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी रात्रीच्या 3:30 वाजता. आणि तुम्ही सिनरी बघूच शकता. भाई काय भारी वाटत होती रात्रीच्या. बिचारा वहिनी दमल्या हिमांशीला घेऊन येत आहेत आणि ती एवढी खुश झाली आहे का तर एकविरेला आले म्हणून. पण तिला काही चालायला नको, फक्त उचलून पाहिजे मॅडमला. ह्या प्रकारे आम्ही वरती फायनली पोहोचलो. आणि बघा एवढी पण गर्दी नाही आहे आणि लाईनीत पण आम्ही लागलो. आमचं दर्शन पण 15 मिनिटात झालं आहे. आता आम्ही एकविरेच्या होमाला आलेलो आहे. ब्लॉगर आमची विभूती कुठे आहे? विभूती, हां ही विभूती ही ब्लॉगर आहे आमची. फायनली त्यांना मी एकविरेला घेऊन आलेलो आहे. VIP बोलून आया लाईनीन ढकलले आम्हाला. हां ॲक्च्युली VIP ची चांगलेला लाईन आम्हाला, पण इथं गर्दी काहीच नसल्यामुळे 15 मिनिटांत होईल अशी आमची हे आहे. 15 मिनिटांत दर्शन होईल. फक्त आमचा ब्लॉगर थोडा थंडा झालेला आहे. कुठे गेला ब्लॉगर? कुठे गेला ब्लॉगर? चहा करा, चहा चहा देऊन तिला एकदम गरम करायचं आहे. भेटू आता दर्शन झाल्यानंतर. आमचं दर्शन एकदम मस्त झालं आणि बाहेर आल्यावरती बघतो तर बघा केवढी गर्दी. आणि त्याच्यानंतर चालू झाली आरती. तर एवढं नशीब चांगलं होतं माझं आज का मला आरती पण भेटली. आणि केवढा पब्लिक होता गाईज. होमासाठी सगळा पब्लिक आला होता. आणि बरं झालं आम्ही लवकर येऊन आमचं दर्शनसुद्धा झालं, नाहीतर आता आम्ही पण ह्या पब्लिकमध्ये असतो. ह्या प्रकारे ही गर्दी आहे अशी सगळ्या अशा मध्ये दिसतो. तर काही ज्या प्रकारे आमचं दर्शन झालं आणि इथे आता फोटोशूट चालू. गर्दी बघा अशी केवढी. नाश्ता करायला आलेले आहेत हे लोक. आता आमचे एक आयटम आहे की कॉफी पाव खाते. बघा कॉफीमध्ये पाव खाणारी एक मिनिट प्रकारे ट्रॅफिकमध्ये अटकलो. गाईज आता पायथ्याशी आलोय पाय पडायला. वरती पाय पडून झाला. आणि तर गाईज आता आम्ही रूमवरती आलोय आणि चेंज वगैरे केले आहेत. कपडे कम्फर्टेबल कपडे घातलेत कारण आता डायरेक्ट घरी जायचं आहे. त्यासाठी मग गाडीत कम्फर्टेबल बसायला हवे. मग अशी अनकम्फर्टेबल होती त्या ड्रेसवर, तर आता कम्फर्टेबल बसायसाठी मी हे कपडे आम्ही चेंज केले. मग आता इकडे हिमांशीसाठी मॅगी बनवत घेतले वहिनीने. मग दर्शन मस्त झालं, 1 नंबर दर्शन झाला. आणि एक गोष्ट सांगायचं पण ती तुम्हाला नंतरला सांगेन मी. बाकी दर्शन वगैरे 1 नंबर झालं. आणि बाबू पण आहे आमची, पण ती आता झोपेतून उठले सध्या, म्हणून ती आता जरा झोपेतून उठल्यावरती रागवलेली असते त्यासाठी. मग आपण नंतरला भेटूया. बाकी दर्शन वगैरे सगळं बेस्ट झालं, 1 नंबर झालं. मग बाकीच्या नंतरला अपडेट्स देत राहील. ओके, आता घरी जायला निघायचं थोड्या वेळानंतर. मग आता थोडा आराम करतो. मग चलो गाईज आता आपण चाललो घरी. मग रस्त्यात जर कुठे थांबत असो तर सांगू. आणि बघा मॅडम झोपली आमची, अख्खी रात्र जागली, आता झोपली ती. बघू आता कुठे थांबलो मध्ये तर भेटूया, नाही तर डायरेक्ट घरी गेल्यानंतर भेटूया. फूड मॉलला थांबलो होतं, सगळे उतरले होते बट मी नव्हती उतरली कारण मी झोपली होती. पण हे शूट मीच केलंय. हां तर गाईज मी जास्त शूटिंग घेत नाही बसली. आणि मग आम्ही घरी पोचलो आणि त्यानंतर मी आंघोळ करून लगेच काकूकडे गेली कारण तिकडे पण होम होता आणि आम्हाला पुजलं तिकडे. आणि मी उपवास सोडायला जाते. त्याचं जेवण भेटतंय आता. उपवास सोडूया फायनली. ठीक आहे, नंतर पूर्ण डिश कंप्लीट झाल्यावर भेटते. डिश पूर्ण आहे आता आपण जेवल्यानंतर भेटूया. ओके गाईज, जे लोक उपवास करतात ते लोक 9व्या दिवशी 9 पोरींना पूजतात. तर मी उपवास केला होता म्हणून मी पूजलो त्यांना.
खाली झालंय पूजून, आता इकडे आणलंय लोकांना मी आणि आता चाचा आम्हाला पण पूजणार आहे. त्याच्याकडची VIP पर्सन आहे ही पोरगी. तर काही आमच्या चामुंडाला आम्ही आलोय पाय पडायला. ही बघा ही देवी आहे. आणि तर काही तुम्ही बघितलंच आम्ही एकवेळेला जाऊन कसं आलो. तर मी हेच सांगते का मी पूर्ण गाडीत झोपली. निघालो तेव्हापासून थोडंसं शूट केलं होतं मध्ये तेवढंच आणि त्याच्यानंतर झोपली. आणि मग आता आंघोळ वगैरे करून रेडी वगैरे झाली. घरी पोचलो आम्ही समथिंग 11:30 11:30 आम्ही घरी पोचलो. तर घरी येऊन आंघोळ वगैरे केली आणि तयारी करून काकूकडे पाया पडायला केली होती. तर आता पाया पडून वगैरे आली आहे. चामुंडाला पण जाऊन आली. तुम्ही बघितलं चामुंडाला पण दरवर्षी असतं. चामुंडाला पण जाऊन पाया पडून आली आणि तिकडे पण जेवली. आणि तुम्ही बघितलं की पोरींनासुद्धा मी पूजलं आणि त्याच्याने पण आणि काकूने पण सगळीकडेच. तर ते झालं आता. तर आला कंटाळा अक्षरशः. 4:15 वाजल्यात आणि हॉलमध्ये तर मी एकटीच आहे म्हणून बडबडते. ठीक आहे. तर बघू आता संध्याकाळी पण बाहेर जायचं प्लॅन बनणार आहे आमचं. टेंबी नाक्याला वगैरे जायचं. ऑब्व्हियसली उपवास सुटला आहे तर जावं लागणारच आहे म्हणून. आणि बस एवढंच. अजून काय बोलू ते तुम्हाला पुढे समजेलच. आय गेस हा व्लॉग मोठा होईल. आय थिंक सो. बट बघू ट्राय करेन जास्त मोठा नको व्हायला. इफ झालं तर होऊ द्या. बघा आता काय एकतर एवढ्या दिवसानंतर मी तुम्हाला व्लॉग्स देते. बघून घ्या आता जेवढं टाईमचं होईल तेवढं. बाकी काय प्रेम देत राहावा आणि असंच अजून सबस्क्रायबर्स वाढवा गाईज. काय किती कमी आहेत मान्य करते मी. व्लॉग्स डेली नाही टाकत बट आता करेन ट्राय. लेट्स सी. आता उद्या दसरा पण आहे आणि आज 10th डे आहे. नवरात्री असते पण भारी दर्शन झालं सर्वात पहिले. आणि मी तुम्हाला तिकडे बोलली होती की मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. तर ती गोष्ट अशी आहे का तुकालीला एकविराईच्या मंदिरात तिथे मी आईला एवढंच बोलली की आई आता इकडे दर्शन झालं तुझं बट आता मला लवकरात लवकर तू बोलव एकविरेला प्लीज. खूप रिक्वेस्ट केल्या. तेव्हा मी तिकडे मला लगेच बाईचा कॉल आला आणि ती बोलली का चल एकविरेला येतेस का. आणि भाई ऑब्व्हियसली आत्ता मी आईकडे बोलले का मला आई तू बोलव दर्शनासाठी आणि मी नाही बोलेन का तिने विचारलं तर मी हो बोलली. आणि शेवटीचं फायनली आईने बोलवलं आणि दर्शन झालं. आणि एवढं भारी दर्शन झालं की तुम्हाला नाही दाखवू शकली बट भारी दर्शन झालं खरंच. एक नंबर दर्शन झालं आमचं मस्तपैकी. अभिषेक चालू होता तेव्हा आम्ही गेलो होतो दर्शनाला आणि मी फर्स्ट टाईम बघितलं आहे. सिरियसली सांगते फर्स्ट टाईम बघितलं आहे म्हणजे अभिषेक होताना दर्शन फर्स्ट टाईम झाला आहे माझा. तर खूप भारी वाटलं. खूप भारी दर्शन झालं. होम पण भेटला आम्हाला मस्तपैकी. मग एवढं सांगायचं होतं तुम्हाला तर मी ते सांगितलं नव्हतं तर आता सांगितलं. ओके. बाकी काय एवढं नाही आहे. ठीक आहे. आणि मग बाकीचं अपडेट तुम्हाला देत राहणार. मी एकतर बकबक करायला लागले का खूपच बकबक करत असते. मग असेच व्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहावा. तर गाईज खूप टायमानंतर भेटते आणि फ्रेश नाही झाले अजून मी बघा अशीच आहे. तर आता आले वरती चाचीकडे जेवायला आणि जेवण बनवलं आहे लारण्या पाटीलने. नंतरला मी तुम्हाला दाखवेन कसं जेवण आहे ते कसं झालं आहे ते पण सांगेन. ठीक आहे. आणि आता 11:15 वाजल्यात अजून आम्ही टेंबी नाक्याला गेलो नाही. नंतरला आम्ही जेवून झाल्यानंतर आम्ही निघणार फ्रेश होऊन वगैरे. मग मी तुम्हाला दाखवेन लारण्याने जेवण कसं बनवलं. ओके. तर जेवण झालं मी तुम्हाला दाखवलं नाही दाखवणार होती तर विसरली. रिझन असं आहे का सगळ्यांना जेवण वाढत बसली त्यासाठी आणि सर्वांना जेवण वाढून झाल्यानंतर मला पण भूक लागली होती तर मी पण जेवण घेतलं म्हणून तुम्हाला दाखवलं नाही आणि विसरली पहिली गोष्ट. आता तुम्हाला मगाशी सांगितलं आम्हाला कुठे जायचं म्हणून लेट होतं आहे तर त्याच्यासाठी फटाफट जेवण वगैरे घेतलं आणि आता थोडं वेट टिश्यूनीच लाईक पुसलं आहे. थोबडा धुवायचं मला कंटाळा आला आहे म्हणून आम्ही आलो आहे मेकअप म्हणजे तयारी करायला. तर आमची द्रिशा मॅडम तयार झाली आहे. मस्त ही आय शॅडो वगैरे लावलं आहे का मला काहीच माहिती नाही. ड्रेस वगैरे घातला आहे. मी अशीच जाईन. हा कुर्ता खालती जीन्स आहे. फक्त थोडंसं पावडर टिकली लावून निघते इकडून
आणि आमची दीदी रेडी झाले. थांबा मी तुम्हाला दाखवते आमची मॅडम कशी रेडी झाले ते. बघा आमची महाराणी हा ड्रेस घातलाय एवढ्या रात्रीच्या काय किती 11:30 वाजल्यात. ही मॅडमने हा ड्रेस घातलाय आणि मेकअप केला. इकडे दाखव तुझा थोडा दाखव. हे बघा सगळं लावत बसले. मी विवलीवर राहू दे, मी शिस्तीत पावडर टिकली करेन आणि निघेन, कारण मला असं मन पण नाही आहे. मग आपण नंतरला भेटूया. तयारी झाल्यानंतर मी पावडर टिकली करते, मग आपण भेटू. ओके गाईज. तर ह्या प्रकारे गाईज मी सुद्धा रेडी झाले आहे आणि इकडे दृश्याचे फोटोशूट चालले आहेत. तर रेडी होऊन मला बराच टाईम झाला ॲक्च्युअलमध्ये तर. आणि आता वाजलं 12:30. अजून अंकल्स आले नाही आहेत, तर अंकलचीच वाट बघत आम्ही बसलो आहे. तर आम्ही तयारी करून बसलो आहे. आता आम्ही फोटो काढतो, सेल्फीज काढतो आणि मग बघू कधी निघत आहेत. तर अंकल चाचीवरतीच डिपेंड आहे आता. मग नंतरलाच भेटूया, नंतरलाच अपडेट देत राहील. ओके गाईज. अजून एक गोष्ट बघा, मी फायनली चप्पल घातली 9 दिवसानंतर आणि आता आम्ही निघालो आहे. ते बघा. तर गाईज आम्ही एवढे जण होतो दरवर्षीप्रमाणे, तुम्हाला माहितीच असेल. पण यावेळेस आमच्यासोबत निदेशसुद्धा आला आहे, कारण मम्मी त्याला आमच्यासोबत पाठवत नाही. तर गाडी चालवते. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलो थायलंडला. आता चाललो आम्ही ते पाया पडायला. चला मी दाखवतो. आता आम्ही चाललो इकडे हायलँडला देवीचा पाया पडायला. जी बेंगॉली देवी आहे इकडे, तुम्हाला मी सांगितलंच असेल, जी आहे बेंगॉली देवी. तर गाईज आता आमच्या इकडे पाया पडून झाला. असेच रस्त्यात आम्ही अजून 2-3 देवी केले, दर्शन घेतले आणि मूर्त्या काय भारी भारी होत्या गाईज. दरवर्षीप्रमाणे आम्ही शिवाईनगरला पण गेलो होतो. आता आम्ही आलो टेमिना केलाय. बघा ही गँग आहे आमची आणि त्याने मार खाल्लाय. कसं उभे बघा, गप्प 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 गप्प. त्या प्रकारे आम्ही फिरतोय मार्केटमध्ये. तर गाईज हा दिघे साहेबांचा पुतळा आहे, तुम्हाला माहितीच असेल. बघू शकता गाईज, हा ही आहे एंट्री ह्या वेळेसचा. आता आम्ही नाश्ता करायला आलो. म्हणजे नाश्ता जेवून झालं रात्री. किती वाजता? 3:45ला. सकाळच्या 3:45ला आम्ही खाल्लंय ना. तू काय खातोय? पिझ्झा. हा तर अजून खातोय. आमचं खाऊन झालंय. आता आपल्याला तेच आता दर्शन नाही घेतलं आम्ही. आता इकडे चाललो. हे बघा आता इकडे चाललो आम्ही. बघा गाईज, नशीब एवढं चांगलं होतं का आम्हाला आरती सुद्धा भेटली. इकडे दिघे साहेबांची मूर्ती आहे आणि इकडेच पुढे आनंद आश्रम आहे. मी तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवते, बट तो आता सध्या बंद आहे. हा आनंद आश्रम आहे, मग आता सध्या बंद आहे. बघू शकता तुम्ही खिडकी चालू आहे. दिघे साहेबांचा फोटो पण आहे आतमध्ये. आता सध्या कोण नाही आहे आणि सध्या बंद आहे. तर गाईज मी आता ब्लॉग इकडेच एंड करते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता वाजल्यात 5:30 वाजत आल्यात सकाळचे ॲक्च्युअलमध्ये. तर आम्ही आलो आहे मगाशीच, आय गेस 5लाच आलो आम्ही. तर आता चाललो आहे मी झोपायला आणि उठायचं पण आहे लवकर. तर दसरा आहे त्या कारणाने 2 ऑक्टोबर म्हणून. मग बाकी जर त्याचा पण ब्लॉग बनवत असेल तर बनवेन आणि ट्राय करेन बनवायचा. मग हा ब्लॉग तुम्हाला आता कसा वाटला ते सांगा. आणि जर आधीचे ब्लॉग्स नसेल बघितले तर लवकरात लवकर जाऊन ते ब्लॉग्स बघून या. आणि चॅनल जर सबस्क्राईब नसेल करा तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ओके, मग भेटूयात आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि जुने ब्लॉग्स लवकरात बघून या.